एक मेहंदी ट्राय करत आहे. मी कधीच मेहंदी ट्राय नाही केलेली आहे. मामीच्या बोलण्यावरती करते. तर ह्याचा रिझल्ट कसा येतोय बघूया. तुम्ही आधीचे केस माझे बघितलेलेच आहेत. तर आत्ताचे केस बघूया कसे होतायत. आम्ही होईल ना व्यवस्थित. आज आमच्याकडे आणलेला आहे नॉनव्हेज आणि हा आहे भेजा. तर आज आम्ही आणली होती मुंडी. तर इकडे हे मटणसुद्धा आणलेलं आहे. मटणाचा मी नुसता रस्सा बनवलेला आहे, तांबडा रस्सा. आणि ही आणलेली आहे मुंडी. तर मुंडीचा स्वयंपाक जो आहे तो माझा बनवून झाला आहे. आता मी जेवायला ताटं बनवणार आहे. तर इकडे मी ताटं बनवलेली आहेत. भेजा वाढलेला आहे, कोशिंबीर, लिंबू, चपाती, भात आणि मुंडी आणि मटणाचा रस्सा. तर अशा पद्धतीचा आजचा स्वयंपाक आहे. स्वयंपाक झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर आम्ही लगेचच गुजरीमध्ये आलेलो आहोत. कारण अधिक मास चालू आहे आणि लेकीला जोडवी, मला जोडवी, नातीसाठी काहीतरी असं घ्यायचं आहे म्हणून आम्ही आलो आहे. तर आता बघू काय काय पसंत पडते. तर मी पैंजण वगैरे बघत आहे, पण चांदी ना खूपच वाढलेली आहे, भाव चांदीचे. तर काहीतरीच आकाशाला भाव भिडलेले आहेत. तर मला नाही वाटत आहे की मी असं पैंजण वगैरे काही घेणार आहे. पैंजण मी बघितले, आवडले पण माझ्याकडे स्वतःकडे पण 4-5 जोड आहेत पैंजणचे. तर मी कृष्णलसाठी माझा घ्यायचा प्लॅन आहे, बघू. आणि उत्कर्षला आणि मला आम्ही जोडवी करून, कारण अधिक महिन्यात जोडवी वाढवायची असतात ना, म्हणून आम्ही मग जोडवी घेणार आहोत. तर उत्कर्षाची पहिली जोडवी जी होती ती तिला काढून दिली आणि आम्ही तिच्यासाठी नवीन जोडवी घेतलेली आहेत. तिला म्हटलं तुझी पहिली जोडवी आहे जुनी, ती तुझ्या नवऱ्याकडे दे आणि ही नवीन जोडवी तू घाल. तर बघा अशा पद्धतीने तिने फॅन्सी जोडवी घेतलेली आहेत. आणि लक्ष्मीसुद्धा मी बघत होते. घरी परत येताना ही वाळवण बघा, ही जायची तयारी आहे. ही तुम्हाला मी दाखवते, 1 मिनटं. सिंड्रेला छान आहे, मस्तच आहे ना. बघ सिंड्रेला शूज छान असे व्हाईट कलरचे आहेत. इथे बघा छान बू आहे आणि इकडे असे डायमंड आहेत मस्तपैकी. आणि आमच्या कृष्णाला मस्त दिसणार आहे, क्यूट दिसणार आहे. ॲक्च्युली कृष्णल आणि शिवांश काल परवाच तिकडे गेलेले आहेत. आणि हा ड्रेस हा बघ कसा आहे, असा टाईपचा हा वन पीस आहे. म्हणजे हां, फक्त हे जरा दाखव ओपन करून. हा तिचा बर्थडे गिफ्ट आहे ना. हा बर्थडे गिफ्ट आहे. मस्त आहे ना. हो, थोडा मोठाच आहे पण छान आहे. हे वरचं टॉप आहे हां, आणि हे खालचं आहे. हां, प्लाझो आहे तो. मस्त मस्त छान. तिला दे घालायला. घातल्यानंतर मला. तर आज मी माहेरातून चाललेली आहे माझ्या सासरी आणि इथे तुम्ही बघू शकता पप्पा आणि ही माझी बॅग आहे. आणि आता हे कृष्णाचा वाढदिवस झाला, वाढदिवसाला हा तिला ड्रेस. हे तिला शूज. थांब 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 थांब. आवडले का? मस्त आहे. तिला असे पाहिजे होते हा शूज. म्हणजे ती म्हणलेली मला. हे बघा किती छान शूज आहेत
आणि लहान मुलांचं ना जेवढं घेईल तेवढं कमी असतं हा, खरंच. हे तिने घातली की मला हे कर हं, व्हिडिओ कॉल कर काय. आणि हे शिवणला कपडे. जावा व्यवस्थित हं. पाया पडते. थांब. हे सगळं घालूया आता माझ्यात. रडू नको रडू नको रडू नको रडू नको रडू नको. ही साडी आहे ना, मी लवकरच नेसेन. खूप छान आहे, मस्त साडी आहे. ही साडी ना मी मुंबईवरून येतानाच आणली आहे. घाटकोपरला घेतलेली आहे मी साडी. शेडवा दुकानमध्ये घेतलेली आहे घाटकोपरला. आणि उत्कर्षाला ही अशी साडी पाहिजे होती, खूप दिवसापासून पाहिजे होती. मस्त छान आहे. आणि दुकानमध्येच ह्याचं बिडिंग फॉल वगैरे दुकानमध्येच करून दिले. आणि हा बघा अशा पद्धतीचा हा पीस आहे. हा ब्लाऊज शिव हा. हो हो हो. हे बघ याच्यातच ठेवते काय. हम्म. माहेर पण म्हणतात त्याला. ऍक्च्युली करायची अशी गरज नाही आहे, पण आता मम्मी दरवेळी अशी करत असते प्रेमाने. तसं नाही ग, कसं असतं मुलगी जेव्हा माहेर येते ना तेव्हा तिला माहेरून जाताना तिची ओटी साडी चोळी देऊन तिची ओटी भरायची असते, समजलं ना. आणि नातवंड सुद्धा सुट्टीला येतात, तर नातवंडासाठी त्यांचा पण अधिकार आहे ना. आता जावई आले आणि लगेच गेले, जावई बापू आले असते तर त्यांच्यासाठी पण शर्ट घेतलाय मी. पण आता अधिक महिन्यामध्ये सतीश येणार ना मुंबईला, तर तेव्हा सतीशला कपडे वगैरे तिथं आपण सगळं करूया मुंबईमध्ये, ठीक आहे. तर हा बघा, हा कृषिवांशचा ड्रेस आहे, हे त्याला घेतलेलं आहे. घडी सगळी विस्कटली ग याची. हा, आणि त्याला ना असेच कपडे आवडतात हा. कपडे सुद्धा मी मुंबईवरून येतानाच आणलेले आहेत, शूज वगैरे पण आणि साडी पण. कारण कसं कोल्हापूरमधलं एवढं काही आम्ही असं घेत नाही, म्हणजे कॉटनच्या साड्याच फक्त घेतो. तर पोरांना पण मी मुंबईवरून येतानाच घेऊन आले.